ओम श्री सिद्धभैरव नमः. बघा, आपल्या संस्कृतीमध्ये स्त्री कशी असावी आणि स्त्रीक एक हे किती असतं, सहनशीलता किती असती, ही सांगण्याकरता आपल्याला दोन उदाहरणं आहे. सीता आणि आपलं द्रौपदी. आजच्या मुलींना संस्कृती आपली टिकवण्याकरता या ज्या पतिव्रता आहेत यांचे चरित्र ऐकणं गरजेचं आहे. आज ते ऐकलं जात नाही आणि त्यांच्याकडून ते चांगलं वर्तन केलं जात नाही. म्हणून सीता ही कोण होती? जनकाची मुलगी होती. जनक राजा श्रीमंत होता आणि ज्या वेळेला रामाला वनवास आला त्यावेळेला वनवास कोणाला होता? रामाला, सीतेला नव्हता. पण सीतेनं काय सांगितलं? माझा नवरा जर वनवासात आहे तर मी त्याच्याबरोबर जाईल. आणि ती 14 वर्ष वनात गेली. आपण म्हणतो तारामती वनवास कोणाला होता? हरिश्चंद्राला. तारानं त्याच्याबरोबर वनवास सहन केला. द्रौपदीला काय हे नव्हतं, तरी द्रौपदीनं वनवास नव्हता, तिनं पांडवांबरोबर वनवास सहन केला. बघा, रामायणामध्ये एक उदाहरण आहे. रामायणामध्ये ज्या वेळेला हनुमंत सीताशुद्धी करण्यात गेला तेव्हा त्या राक्षसीनी त्या सीतेला खूप त्रास देत होत्या. ज्यावेळेला रावणाला मारल्यानंतर ज्यावेळेला हनुमंत सीतेमातेपाशी गेला, सीतेमातेने त्याला अनेक आशीर्वाद दिले. पण त्याने सांगितलं, माते मला हे आशीर्वाद नको आहे, मला कोणता आशीर्वाद दे का ह्या राक्षसीने तुला लय त्रास दिलेला आहे, मला यांना मारायचे. मग त्यावेळेला सीतेमातेनं काय सांगितलं? त्या राक्षसीने कोण आहे? त्या रावणाचे ताबेदार आहे, त्यांची चाकर आहेत आणि रावणाच्या हुकमावरून त्या त्रास देत होता. आता रावण मेला, त्यांना त्रास द्यायची काय करायचं? त्यांना आपल्याला अयोध्येला न्यायचं आहे. बघा, तिनं सांगितलं जो आपला वैर्य असतो त्या वैर्यावर आपण उपकार करायचा असतो. बघा किती मोठी संस्कृती. ज्या वेळेला द्रौपदीचे 5 मुलं मारले अश्वत्थामानं, त्यावेळेला अश्वत्थामाला धरून आणलं अर्जुनानं आणि तिच्यापाशी उभं केलं आणि मग तिला सांगितलं, आता याला काय करायचं? काय नाही म्हणे, आता तो तुमचा ब्राह्मण आहे, तुमचा गुरुभाऊ आहे, जाऊ द्या, माझे मेले ते मेले, त्याला काय तुम्ही मारू नका. बघा किती सहनशीलता आहे. आणि मग त्याच्या डोक्यावरचा समंतक मणी काढला आणि तो अमर आहे, तो म्हणजे त्यातून घाण वाहती पो वाहतो, त्याला कोणी जवळ उभं करीत नाही. बघा, वाईट कर्म करणाऱ्या माणसाला कोणी जवळ करीत नाही, हे लक्षात ठेवा. बघा, 2010मध्ये सोन्याचा भाव होता 50,000 रुपये, 40,000 रुपये तोळ. आणि आज 2026मध्ये सोन्याचा भाव किती आहे? 1.5 लाख. त्यावेळेला काड्याची पिठाची किंमत किती होती? 1 रुपया. आणि आजही काड्याची पिठाची किंमत किती? 1 रुपया. म्हणजे वाईट करणाऱ्याची किंमत वाढत नाही. म्हणून वाईट कर्म करू नका, चांगलं करू नका, चांगलं करा, दुसऱ्याचा द्वेष करू नका, जगा आणि जगू द्या. ज्या वेळेला तारामती राणी, तिला किती छळ झाला तरी तिनं तो छळ केला. म्हणजे सहनशीलता ठेवणं हे शिकणं गरजेचं आहे. म्हणून आपली भारतीय संस्कृती महान आहे, ही संस्कृती जपा. आपण पाश्चात्य संस्कृतीचा विचार केला म्हणून आपल्याला काय झालं? दुःख भोगावं लागतं. म्हणून जगा आणि जगू द्या. मी जगल आणि त्यालाही जगल ही संस्कृती, आणि माझंच भरलं पाहिजे ही विकृती. बघा, आज कोट्यावधी रुपये लोक कमावतात तरी त्यांचं मन काय समाधान होत नाही. संघ काय आणीतही नाही, संघ काय नेत नाही. म्हणून सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. हे पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.